आता याला छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदीही घट्ट नको आणि अगदीही पातळ नको. तुम्ही बघू शकता एकाच दिशेने आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. छान घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे बघा, साधारण अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पिठाचा छान असा गोळा तयार झालेला आहे. आता हे पीठ आपण 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण बनवणार आहोत पराठा. बघा, आपलं पीठ तयार झालं आहे. आता आपण लाटून घेणार आहोत पराठा. आपला पातळ असा पराठा लाटून झालेला आहे. आता मी तव्यावर थोडंसं तूप टाकत आहे. तुपाने छान चव येते. तूप टाकल्यानंतर हा पराठा तव्यावर टाकून परत वरतून थोडंसं तूप घालून याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे. हे बघा, दोन्ही साईड आपल्या व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आपला पराठा रेडी आहे.